श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे। दुसऱ्या दिवशी सुब्या स्वगृहास परतला। त्याच्या मनाचे चंचलत्व पूर्णपणे मिटून तो स्वस्थचित्त झाला होता। सुबह्याच्या पत्नीस मी माझी बहीण मानले। सुबह्याच्या माता पित्याची परवानगी घेऊन मी चित्तूर जिल्ह्यातील काणिपांख हे ग्राम चित्तूरहून थोड्याच अंतरावर आहे। त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ वर सिद्धिविनायकाचे देऊळ आहे। मला भीती वाटून मी वर्द सिद्धिविनायकाच्या देवळात परत गेलो। थोडा वेळ ठेवायचे ध्यान करून बाहेर आलो। त्या कुत्र्याबरोबर अजूनही कुत्रा तेवढाच उंचीचा होता। आज या कालभैरवाकडून चावणे हे निश्चितच आहे अशी भीती वाटली। परत वरदसिद्धिविनायकाच्या मंदिरात गेलो। मंदिरातील पुजाराला माझे वर्तन विचित्र वाटले। बाबा, तू घटकेला बाहेर जाऊन परत मध्ये येतो आहेस, याचे कारण काय, असे त्याने विचारले। मी माझ्या भीतीचे कारण सांगितले। ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाहीत। ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहेत। तो धोबी दत्त भक्त आहे। श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने श्री दत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो। धोब्यांना देवालयात प्रवेश निश्चित नाही तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही। त्याच्या कुत्र्यास पाठवतो। मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो। ते घेऊन ते त्याला देतात। तू 2च कुत्र पाहिले आहे असे सांगितले। एकूण 4 कुत्रे आल्यावरच मी प्रसाद देतो। अजून 2 कुत्रे आले का ते पाहूया असे तो पुजारी म्हणाला। आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते। पुजाऱ्यांनी प्रसादाची गाठोडे करून दिले। ते 4 कुत्रे माझ्या चारी बाजूने आले आणि त्यांनी मला घेरले। पुजारी म्हणाला, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या दोघाकडे जा, तुला शुभकारकच होईल। माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्रीपाद श्रीवल्लभाच्या निर्देशानेच घडत असते असा माझा विश्वास होता। सुब्याच्या घरात घडलेल्या घटनेवरून कोण मतभेद नसावा असे मला वाटले। एक चांडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो। या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या जन्मात चांडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो। मानव आपण केलेल्या पाप पुण्याची गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्मप्रवाहात वाहत जातो।